नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 7 जानेवारीपर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल काही घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरू करूया। सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। प्रश्न पहिला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले? महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी कुठे केले असे म्हटले आहे? तर ऑप्शन सी, अयोध्या येथे महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे। अयोध्येमध्येच राम मंदिराचे उद्घाटन सुद्धा यांनी केले आणि 22 तारखेला आता राम यांच्या मूर्तीची स्थापना तिथे करण्यात येणार आहे। गोवा येथे कोणते एअरपोर्ट आहे? तर मनोहर पर्रिकर यांचे नाव देण्यात आले आहे त्या एअरपोर्टला। गोव्याच्या आधीचे नाव काय होते? तर मोपा असे होते। त्याचे उद्घाटन पीएम मोदी यांनीच केले होते। वाराणसीमध्ये पीएम मोदी यांनी कशाचे उद्घाटन केले? तर जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन पीएम मोदी यांनीच केले आहे। आणि सुरत येथे जे डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठे ऑफिस आहे त्याचे उद्घाटन सुद्धा पीएम मोदी यांनीच केले आहे, डायमंड बोर्स। समोरचा प्रश्न आहे, केंद्र सरकार कोणत्या देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मुक्त संचार व्यवस्था म्हणजे फ्री मूव्हमेंट सिस्टीम संपवण्याचा विचार केला आहे किंवा संपवला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, म्यानमार या देशासोबत जे भारताची बाउंड्री लागून आहे त्या देशामध्ये जे मुक्त येणे जाणे हे चालू होते ते आता बंद करण्यात येणार आहे। कारण की भारतामध्ये कोणकोणत्या राज्याला लागून आहे ते समोरच्या याच्यामध्ये पाहू। 1 अरुणाचल प्रदेश, 2 नागालँड, 3 मणिपूर आणि 4 मिझोराम ही बाउंड्री म्यानमारला लागून आहे। तर काय करतात ते म्यानमारची व्यक्ती इथे येऊन दंगा करतात किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट करून परत इथे वापस चालले जातात। त्यामुळे हे जे भारतामध्ये जे अनवॉन्टेड जे क्रिमिनल किंवा काही प्रकारचे कारवाई होतात त्यांना कमी करण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। म्यानमारची बाउंड्री ही 1643 किलोमीटर बाउंड्री भारताला लागून आहे। म्यानमारबद्दल काही माहिती घेऊ। म्यानमारची राजधानी आहे नेपिडो। सर्वात मोठे शहर यांगांग। अधिकृत भाषा काय? बर्मा। राष्ट्रप्रमुख कोण आहेत? तर शॉन श्वे। इथे सध्या हुकुमशाही आहेत। केंद्र सरकार म्यानमारच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मुक्त संचार व्यवस्था संपवण्याचा विचार करत आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुक्त चळवळीचा गैरवापर थांबवणे, म्हणजे ते सांगितलं त्याप्रमाणेच जे गैरवापर केला जाते तो थांबवण्याचा हा मुख्य उद्देश आहे। भारतीय सीमेवर हल्ला करून म्यानमारच्या दिशेने पळून जाणाऱ्या बंडखोर गटांकडून यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, त्यामुळे हे बंदी करण्यात आली आहे। म्यानमार सीमेवर मुक्त हालचाल व्यवस्था दोन्ही बाजून चालणाऱ्या लोकांना जी विजाशिवाय एकमेकांच्या 16 किलोमीटर अंतरापर्यंत प्रदेशात प्रवेश हे विजाशिवाय होत होता। म्हणजे आता जर आपल्याला म्यानमारमध्ये जायचं आहे तर म्यानमारमध्ये जाण्यासाठी विजा लागते, पण 16 किलोमीटर जे अंतर आहे त्या अंतरासाठी कोणत्याही प्रकारचा विजा लागत नाही आणि ही जी कारवाई होते ती 16 किलोमीटरच्या आतमध्येच केली जाते। म्हणून हा मुक्त संचार बंद करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे। ऑप्शनमध्ये काही देशाचा उल्लेख आला आहे त्याबद्दल काही माहिती पाहू। श्रीलंकेमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान इंटरनॅशनल क्रूज सर्व्हिसची सेवा सुरू करण्यात आली आहे। नेपाळमध्ये कशाशी रिलेटेड आहे? तर इथे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा, सेम सेक्स मॅरेजला मान्यता देणारा नेपाळ हा दक्षिण आशियातील प्रथम देश बनला आहे। पाकिस्तानने नुकतेच फतेह 2 हे मिसाईलचे परीक्षण केले आहे। समोरचा प्रश्न पाहू। ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार $100 अब्ज एवढी संपत्ती असणारी जगातील पहिली महिला कोण बनली आहे? ब्लूमबर्गची जी लिस्ट जारी करण्यात आली त्यामध्ये सर्वात श्रीमंत म्हणजे 100 अब्ज एवढी संपत्ती असणारी महिला कोण बनली आहे असं म्हटलं तर ती बनली आहे फ्रँकोइस ब्रेंटेनकोर्स मेयर्स ही बनली आहे। ही आहे डिसेंबर 2023 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती $100.1 अब्ज US एवढी झाली आहे। त्या जगातील 12व्या क्रमांकाची व्यक्ती बनली आहे आणि महिलामध्ये म्हटलं तर प्रथम क्रमांकाची। फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स ही 70 वर्षाची महिला आहे। ती लॉरियल ही जी शॅम्पूशी रिलेटेड कंपनी आहे त्याचे उपाध्यक्ष पदावर आहेत ते। लॉरेल या फर्मची स्थापना 1909 मध्ये ब्रेटनकोर्ट मेयर्सचे आजोबा यांनी
युजेन श्वेलर यांनी विकसित केले होते. केसांच्या रंगाचे उत्पादन आणि विक्री करण्यासाठी त्यांनी केली होती. ही कंपनी 241 अब्ज पाऊंड म्हणजेच $268 मिलियन ही जगभरात पसरलेली कंपनी आहे. ऑप्शनमध्ये दिलेल्या काही व्यक्तींची नाव त्याबद्दल माहिती पाहू. फाल्गुनी नायर. फाल्गुनी नायर ही देशातील सेल्फ मेड अरबपती म्हटले जाईल. भारतातील सेल्फ मेड अरबपती म्हणजे स्वतः, यांच्या आधीची बॅकग्राऊंड काहीच नव्हतं, स्वतः बनली आहे आणि स्वतः कंपनी स्थापन करून स्वतःच झाली, म्हणजे फर्स्ट जनरेशन आहे त्यांचीवाली ते. टेलर स्विफ्ट हे टाईम मॅगझिनमध्ये टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांची जी फोर्ब्सची यादी निघाली होती यामध्ये 32व्या स्थानावर आहे. 32व्या स्थानावर म्हणजे जगातील सर्वात प्रभावशाली स्त्रियांमध्ये 32व्या स्थानावर आहेत. समोरचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी जानेवारी 2024 कोणत्या बेट समूहातील 1156 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली? तर ही केली आहे ऑप्शन सी, लक्षद्वीप येथे या बेटामध्ये उद्घाटन केले आहे. लक्षद्वीप ही भारताची युनियन टेरिटरी आहे. यामध्ये वेगवेगळे बेट आहे. याची करवती ही राजधानी आहे. आता PM मोदींचे जे बीचवरले फोटो आहेत ते इथलेच आहेत, जे व्हायरल होऊन राहिले होते. आता पुडुचेरी हे सुद्धा एक युटीज आहे. करिकल पोर्ट फ्रॉमचे जे पोर्ट फ्रॉम विकत घेणारे अडाणी यांनी हे विकत घेतले आहे. करिकल पोर्ट फ्रॉम. व्हीलर बेट हे ओडिसा बेट जे आहे त्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहेत? APJ अब्दुल कलाम बेट असे केले आहे. अंदमान निकोबार हे कुठल्या, म्हणजे अंदमान आणि निकोबार ही 10 डिग्री लाईननी 10 डिग्री चॅनलनी वेगळे झाले आहे. हे पाहिलं का नाही पाहिलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जानेवारी 2024 रोजी लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशात विविध प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. याची किंमत किती आहे? तर 1156 कोटी रुपये. पाणबुडी ऑप्टिकल फायबर केबल कोची लक्षद्वीप दरम्यान सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल कोची लक्षद्वीप सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल परियोजना हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनीच केले. ऑगस्ट 2020 लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली होती. त्यामुळे या योजनेमुळे बेटांमध्ये इंटरनेट सेवा जी आहे ती 100 पटीने वाढवल्या जाणार आहे. पूर्वी 1.7 Gbps एवढी होती, आता ते 200 Gbps अशी स्पीड झाली आहे. त्यामुळे बेटावरील इंटरनेट सेवा, टेलिमेडिसिन, ई-गव्हर्नन्स, शिक्षण, डिजिटल बँकिंग, चलन व्यापार आणि साक्षरता या वाढण्यासाठी मदत होईल. समोरचा प्रश्न आहे, भारताने पुढील 10 वर्षात 10,000 मेगावॅट वीज आयात करण्याचा निर्णय कोणत्या शेजारी देशासोबत केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन बी, नेपाळ या देशासोबत. नेपाळ या देशासोबत. नेपाळची राजधानी काय आहे? तर काठमांडू. चलन आहे नेपाळी रुपया. अध्यक्ष आहे रामचंद्र पौडेल. पंतप्रधान आहे पुष्पकमल दहल प्रचंड. ही आहे नेपाळची लोकेशन. इंडिया म्हणजे भारताच्या वरती आहे आणि इथेच आपल्या जगातील सर्वात मोठे उच्च पर्वत म्हणजे कोणचा? माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्येच आहे. याच्यावरती कोणता देश आहे? तर चायना. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला त्याबद्दल माहिती पाहू. बांगलादेश सोबत कशाची, भारताची रिलेटेड कशाची आहे? तर मैत्री पाईपलाईन प्रोजेक्ट 2023 भारताने बांगलादेशसोबत केला आहे. पाकिस्तानशी रिलेटेड काय आहे? तर यांच्यासोबत करार कोणता नाही आहे, पण सिंधू नदीशी जे रिलेटेड आहे, सिंधू नदीशी रिलेटेड काही योजना आहे ते पाकिस्तान आणि भारत यांच्या दरम्यान करण्यात आली होती आधी, पण आता सध्या डिस्प्यूटमध्ये आहे ते सिंधू नदी. डेन्मार्कच्या मदतीने तामिळनाडूमध्ये
भारतातील पहिला ऊर्जा द्वीप बनवण्यात येणार आहे डेन्मार्कच्या मदतीने. समोरचा प्रश्न पाहू. भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर हे बनले आहेत ऑप्शन सी दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे उपप्रमुख बनले आहे. व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी टू बिकम इंडियाज न्यू व्हाईस चीफ ऑफ नेव्ही स्टाफ हे आहेत दिनेश त्रिपाठी. व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांना भारतीय नौदलाचे उपप्रमुख बनवण्यात आले आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार हे 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहे. त्यानंतर व्हाईस ॲडमिरल त्रिपाठी हे नौदलाचे अधिकारी असते. ते 1986च्या भारतीय नौदलात रुजू झाले होते. भारतीय नौदलाबद्दल काही माहिती घेऊ. याची स्थापना झाली 26 जानेवारी 1950 मध्ये. प्रमुख आहे ॲडमिरल आर के हरिकुमार. नौदल दिन केव्हा साजरा केला जातो? तर 4 डिसेंबरला. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींची नावे आली आहे त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. विवेकराम चौधरी हे कोण आहे? इंडियन एअरफोर्सचे प्रमुख आहेत. इंडियन एअरफोर्स. आर हरिकुमार हे आपण पाहिलं नेव्हीचे आहे, नेव्हीचे प्रमुख. आणि मनोज पांडे हे इंडियन आर्मीचे प्रमुख आहेत. एअरफोर्स डे केव्हा साजरा केला जातो? तर हा केला जातो 8 ऑक्टोबर. नेव्ही डे आपण पाहिला 4 डिसेंबरला. आणि इंडियन आर्मी डे केव्हा साजरा केला जातो? तर 15 जानेवारीला. समोरचा प्रश्न पाहू. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन सी डॉक्टर जब्बार पटेल हे 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचं नाव आले आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. शरद पवार हे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत. अध्यक्ष उदय सामंत हे मुख्य निमंत्रक आहेत. हे आपले संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आणि प्रेमानंद गजवी हे जे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. हे जे 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे ते कुठे चालू आहे? तर हे चालू आहे पिंपरी चिंचवड येथे. समोरचा प्रश्न पाहू. क्राऊन प्रिन्सेस मेरी कोणत्या देशाची नवीन राणी होणार आहे? तर हे होणार आहे ऑप्शन बी डेन्मार्क येथील. युरोप खंडात वसलेल्या डेन्मार्कच्या राणी मार्गारेट 2 ने अलीकडेच 14 जानेवारी 2024 रोजी आपला राजीनामा जाहीर केला. 14 जानेवारीला राजीनामा देणार आहे. आता डेन्मार्कचा नवा राजा मार्गारेट 2 चा मुलगा प्रिन्स फेडरिक असेल आणि त्याची पत्नी राजकुमारी मेरी ही डेन्मार्कची राणी असेल. प्रिन्सेस मेरीचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला होता. त्यामुळे डेन्मार्कच्या इतिहासात क्राऊन प्रिन्सेस मेरी या ऑस्ट्रेलियन वंशाच्या पहिल्या डॅनिश राणी असतील. डेन्मार्कची राजधानी आहे कोपनहेगन. चलन आहे क्रोन आणि प्रधानमंत्री आहे आद्रेसेन फान रासमुसेन. आणि राणी म्हटलं तर सध्या कोण आहे? राणी मार्गारेट 2. डेन्मार्कचे लोकेशन हे आहे इथे जर्मनीच्या वर येते आणि स्वीडनला लागून असलेला देश आहे हा. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे. त्यांचे PM वगैरे कोण आहे ते पाहू. तर ब्रिटनचे PM आहे ऋषी सुनक. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? इमॅन्युएल मॅक्रॉन. हे आपल्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशचे PM कोण आहेत? तर शेख हसीना. समोरचा प्रश्न पाहू. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अलीकडेच कोणाला अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए हमीद करझाई यांची संयुक्त राष्ट्राद्वारे अफगाणिस्तानमध्ये शांतीसाठीचे विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे. हे आहेत हमीद करझाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे. सुरक्षा परिषदेत
आणलेल्या या ठरावामध्ये चीन आणि रशियाने मतदानापासून दूर राहिले आहे, म्हणजे ज्यांनी मतदानच केलं नाही, आणि इतर 13 देशांनी या ठरावाला पाठिंबा दिला आहे. 2021मध्ये तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. युनायटेड नेशनबद्दल काही माहिती पाहू तर इथे 193 देश आहेत. त्यामध्ये याचे हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्कमध्ये. ऑफिस याचे कुठे आहे तर जिनेवा, व्हिएना आणि नैरोबी. परमनंट मेंबर 5 आहेत, US, चायना, रशिया, UK, फ्रान्स, आणि याचे 10 अस्थायी मेंबर असते, म्हणजे नॉन परमनंट मेंबर असतात. त्यामध्ये भारत हा आहे, आणि हे प्रत्येकी किती वर्षासाठी असते तर 2 वर्षासाठी. याचे कोणकोणते ऑर्गनायझेशन आहेत तर जनरल असेंब्ली, सिक्युरिटी काउन्सिल, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, ट्रस्टीशिप काउन्सिल, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, युनायटेड सेक्रेटरिएट. ऑफिशियल लँग्वेज कोणकोणते आहेत? अरेबिक, चायनीज, इंग्लिश, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. याची स्थापना झाली आहे 24 ऑक्टोबर 1945ला. सुरुवातीला इथे 51 देश यांनी सहभागी घेतला होता. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींची नाव आली आहेत, त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. अँटोनियो गुटेरस हे युनायटेड नेशनचे प्रमुख आहेत. अरविंदम बागची हे UN मध्येच भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि अमित क्षत्रिय हे नासाचे जे मून मिशन आहे, मून टू मार्स मिशन, त्याचे प्रमुख म्हणून याची नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, गृह मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या संस्थेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे? तर गृह मंत्रालयाने मुस्लिम लीग जम्मू काश्मीर मसरत आलम गट या गटाला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे. गृह मंत्रालयाने मुस्लिम लीग जम्मू काश्मीर मसरत आलम गट हा बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे. दहशतवाद विरोधी बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा 1967च्या कलम 3A अंतर्गत 5 वर्षासाठी संघटना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आली आहे. 5 वर्षासाठी असेल ते. आणि कोणता कायदा तर 1967च्या कलम 3A नुसार. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत, म्हणून हे UAPA ॲक्ट थ्रू त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ऑप्शनमध्ये याची काही माहिती आपल्याला नाही आहे. समोरचा प्रश्न म्हणजे शेवटला प्रश्न जे आधी आपण विचारला होता, तर ब्रेकिंग द मोल्ड रिइमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ब्रेकिंग द मोल्ड रिइमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे पुस्तक ऑप्शन C रघुराम राजन आणि लोहित लांबा यांनी लिहिलेलं आहे. हा प्रश्न होमवर्कसाठी ठेवला आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. कोणत्या देशाने ब्रिक्स या संघटनेचे सदस्यत्व रिजेक्ट केले आहे? म्हणजे 1 जानेवारीला ते सदस्य होणार होते, पण त्यापैकी 1 देशांनी ते रिजेक्ट केले आहे. तर कोणता देश आहे ते ऑप्शनमध्ये आहे, ते कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर द्या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.